झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिकांका. हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही गेलो होतो की निया गावाला, म्हणजेच माझ्या माहेरी. माझ्या माहेरचं हे घर आहे आणि घराच्या समोरच अंगणात खूप छान असं बोगनवेलाचं झाड आहे. हे झाड स्प्रिंगमध्ये खूप छान दिसतं. व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं. आम्ही आलो हे बघताच ईश्वरी बघा किती खुश झाली आहे. त्यानंतर मी आकाशला घेऊन गेले आमच्या घराचं बॅकयार्ड दाखवायला. आणि इथं आमच्या आईनं खूप सारी झाडं लावलेत. ॲपल, पपाया, मँगो, चिकू, देन बनाना आहे, हे जांभळाचं झाड आहे, पेरू आहे, नारळ आहेत आणि खूप सारे व्हेजिटेबल्स पण माझ्या आईनं लावलेत. ते सुद्धा मी आकाशला दाखवले. आणि तिथून पुढे आम्ही निघालो आमच्या आंब्याच्या बागेत. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या आंब्याच्या बागेत. ह्या आंब्याच्या बागेसोबत एक वेगळीच अटॅचमेंट आहे, कारण की मला जसं आठवतं आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची आई डोक्यावरती हंडा घेऊन अक्षरशः तिनं प्रत्येक झाडाला पाणी घातलं, कारण त्यावेळेस पाईपलाईन वगैरे एवढी काही म्हणजे डेव्हलप्ड नव्हतं आमच्या गावामध्ये. सो तिनं प्रत्येक झाडाला असं पाणी घालून वाढवले. सो एक वेगळीच अटॅचमेंट आमची त्या झाडांसोबत आहे. जर कोणाला आंबे हवे असतील तर प्लीज मला DM करा. खूप छान, गोड आणि एकदम नॅचरली पिकवलेले आंबे असतात. कुठलेही त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स किंवा काहीही वापरलेलं नाही. एकदम नॅचरली पिकवलेले आंबे आहेत आणि खूप गोड लागतात. प्लीज जर कोणाला हवे असतील तर मला DM करा. मग आम्ही हर्षदला बघायला गेलो. 2 पाय, 1 हात मोडून आणि 4 दात पडून सुद्धा तो कसा हसतोय बघा. आणि हा कुत्रू बघा, हा तर फर्स्ट टाईम आकाशला भेटला होता, तरी पण तो किती त्याच्यासोबत फ्रेंडली झाला आहे. आणि त्यानंतर तर आम्ही निघायला आलो तर तो जाऊनच देत नव्हता आम्हाला. एवढं त्याला त्याच्यासोबत खेळायची इच्छा होती ना, पण तसंच त्याला बाय केलं आणि आम्ही रिटर्न सातारला आलो. दिस इज हाऊ माय डे एंडेड.